गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यावर असलेले आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणित भाजप आघाडीस उपलब्ध झाली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं परिचारक विरोधकांचा उत्साह वाढलाय। तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे। पंढरपूर तालुक्यातही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार माजी आमदार प्रशांत परिचारक कल्याणराव काळे हे करताना दिसून येत आहेत। कासेगाव जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार गावंढरे व पंचायत समितीचे उमेदवार प्रशांत देशमुख यांच्या प्रचारार्थ कासेगाव येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित प्रचार सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विकास कामे पुढे नेण्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन करीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय। तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या भाषणातून विजयासाठी आवाहन केलंय। तर कल्याणराव काळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडीकडे लक्ष वेधत विरोधकांचा समाचार घेतला। यावेळी कासेगाव, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे समर्थक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज बोसे, गोपाळपूर, कासेगाव, गोपाळपूर आणि टाकळी 3 जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हातात देणार आहे हे ठरवणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आपले आमदार सन्माननीय समाधान दादा, सन्माननीय परिचारक मालक सन्माननीय कल्याणरावजी काळे, युवराजदादा पाटील, विजयजी देशमुख, आता खूप नाव आहेत तिथं, मी सगळ्यांची क्षमा मागतो। आपण सगळे मान्यवर तोलामोलाचे आहात। त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले लाख मोलाचे पुढे बसलेले माझे सगळे सहकारी बांधव, युवक मित्र, ज्येष्ठ नागरिक आणि आपण सगळे पत्रकार बंधू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक लढत असताना या निवडणुकीच्या ह्या सभा कशासाठी होतात, या प्रचाराचा कालखंड कशासाठी असतो, एवढ्या मोठ्या प्रचाराच्या गाड्या हँडव्हील आपण का काढतो, याला कारण आहे की पाठीमागच्या 5 वर्षामध्ये आपल्या पक्षानं काय काम केलं, ज्यांच्यावर आपण जबाबदारी दिली त्यांनी 5 वर्षामध्ये काय काम केलं हे इथं येऊन सांगावं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करू हे सांगून वास्तविक पाहता मतदान मागायचं असतं।
आणि त्याच्यासाठी ह्या प्रचाराचा अवधी कालावधी दिलेला असतो. पण आपण सगळेजण पाहतोय समोरनं जे आमचे विरोधक आहेत, निवडणुका लढतायत, यांच्याकडं कोणता अजेंडा नाही, कुठला विकासाचा नाही, 5 वर्षापूर्वी काय केलं म्हणून नाही, 5 वर्षात निवडून आलं तर आम्ही काय करू हे सांगणारा कुठलाही अजेंडा यांच्याजवळ नाही. यांनी इकडे यायचं, प्रचार सभा घ्यायची, बैठका घ्यायच्या आणि कुठं समाधानदादावर बोलायचं, कुठं परिचारक मालकांच्यावर बोलायचं, कधी कल्याणकाऱ्यांच्यावर बोलायचं, यांच्यावर टीका करायची. एवढा एकमेव अजेंडा या सगळ्या मंडळीचा आहे. मला त्यांचा सवाल आहे, या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत, या गटातल्या त्या गटातल्या विकास कामाच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर भाषणं होतील का? या सगळ्या विरोधकांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे समाधानदादा, परिचारक मालक, कल्याण काळे यांच्यावर येताना टीका करत राहत आहे. दुसरा कुठला अजेंडा नाही. निवडणूक आली की छत्री म्हणतात ना, आपल्याकडे पावसाची छत्री पावसाळ्यात एक असते, आणि निवडणूक आल्या भाद्रपद महिन्यात एक गर्दी असते. आहे का तुमच्याकडे असतो का भादवा? तसे निवडणूक आल्यावर गड्यांची तारांबळ. 2009 साली ज्याला बघितला, 21 साली ज्याला बघितला, तो गडी 21ची निवडणूक हरला, जो गायब झाला तो 24ला उगावला. 24ला गायब झाला, ते पंढरपुरात दिसला, आणि पंढरपुरात गायब झाला तो आता जिल्हा परिषदेला दिसला. मध्ये आधी यांचं काही काम नाही. जनता कुठं आहे, रस्त्याचं काम झालं का, डीपी बसला का, लाईट आहे का, पाणी मिळतंय का, काही संबंध नाही लोकांचा. आली निवडणूक, 8 वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली, मालक स्वतःच्या कर्तृत्वाचं एक काम सांगायला नाही माणसाच्याकडं. जायचं, नादाने असं केलं, यांनी तसं केलं, आणि मग अन्याय झाला. कसला अन्याय झाला यांच्यावर? कसला अन्याय झाला? जनतेशी कधी यांचं देणं घेणं नसणारी ही माणसं पुन्हा पुन्हा निवडणूक आले की येतात आणि आपल्या पुढे मतं मागतात, आणि आपण पण त्यांची सभा ऐकतो, आणि अर्धा टाइम आमचे नेते त्यांच्यावर बोलतात. अरे फार छोट आहे, त्यांच्यावर बोलून आपला वेळ वाया घालवू नका. आपण प्रचंड मोठं काम आपल्या मतदारसंघात दादा तुम्ही उभं केलंय, मालक तुम्ही या भागामध्ये एवढं मोठं काम केलंय. या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवत असताना ताकदीने या लोकांच्या पाठीशी उभं राहताय, या लोकांची सेवा करताय, आणि एवढं करत असताना त्या लोकांना महत्व देऊन त्यांचं महत्व वाढवूच नका, हा पहिला विषय आहे. आवश्यकता नाही त्याची. आपण सांगा, आपण आज आपण ही निवडणूक चालू आहे, ही निवडणूक जिल्हा परिषदेची आहे, ही निवडणूक पंचायत समितीची आहे, ही निवडणूक भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील, त्या निवडणुका होतील, आणि ह्या सगळ्या संस्था आहेत. या सगळ्या संस्था आमच्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत चालतात. कशाच्या अंतर्गत? ग्रामविकास खात्या अंतर्गत चालतात. आणि ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या गावगाड्यातल्या प्रत्येक विकासाचं काम होतं. ग्रामविकास सोडून दुसरा कुठलाही फंड या ग्रामविकासामध्ये अगदी अपवादात्मक येतो, नाही तर ग्रामविकास खात्यातनं सगळा फंड येतो. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची, पंतप्रधान सडक योजना माझ्या खात्यातनंच येते. 30-54 माझ्याकडं, 50-54 माझ्याकडंच, 25-15 माझ्याकडंच, गावचं गटर माझ्याकडंच, गावचा रस्ता माझ्याकडं, गावचं ग्रामपंचायत कार्यालय माझ्याकडं, गावामध्ये हायमास लावायचा तो आमच्याकडंच, घरकुल करायचं आमच्याकडं, बचत गट आमच्याकडंच, विहीर खोदायचे आमच्याकडंच, आणि स्मशानभूमी बांधायची ती पण आमच्याकडंच. आणि स्मशानभूमीतला आतला कट्टा असतो ना, कट्टा, तो बी आपल्याकडंच.
प्रत्येक काम जे गावखेड्यामध्ये लागतं, गावामध्ये होतं, ते प्रत्येक काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतं. आणि मला सांगा, ही लोक येतात, सभा घेतात आणि आमच्या उमेदवाराला मत द्या म्हणतात. समजा निवडून येणारच नाही, पण चुकून अपघातानं आलं धरून चाला, कुठं जाणार काम मागायला? कुठं आणि इथं मिळेल? कुणाकडे जाणार, कुणाकडे काम मागणार? करतात मधनात ना रात्री अपरात्री फोन, भाऊ बघा की जरा गावात माणसं येऊन देणार. ती एक काम नाही यांच्याकडं, करू शकत नाहीत ही माणसं. आणि अगदी थोडाफार निधी मालक येतो तो डीपीडीसीतनं. डीपीडीसी कुणाकडं? मग ही जाणार कुणाकडं? आणि सगळं हित असताना मत तिकडे कशाला पाहिजे? सगळं इथं मिळतं, मग मत कशाला पाहिजे तिकडं? काही नाही हो. बिन पाण्याच्या विहिरीत उडी मारू नका, इकडं कॅनल न वाहते. पाय मोडल खाली तिकडं किती का? अजिबात त्या माणसाच्या नादी लागण्याची पात्रता त्यांची नाही. अनेक गडी येतात, कोणतरी म्हणतात आमदार एकीकडे फिरते. चायला आमदारकी झाल्यापासून जी गडी काय म्हणतात, गडी लँडच झाला नाही, लँडच होईना, अजून पण लँड होईना. सातत्यानं विमानात आहे गडी. अरे आमदार झाल्यावर नुसती भाषणं करून नाही चालत, ऍक्टिंग करून नाही चालत, लोकांच्यासाठी काम करायला लागतं. अजून वर्षभरानं माणसं गावात नाही येऊन द्यायची बाबा तुला. किती दिवस ऐकतील? आल्या का असं झालं, आल्या का तसं झालं, आल्या का असं होईल, हे किती दिवस लोक ऐकणार? कोण ऐकत नाही. काही दिवसापुरता मर्यादित हा विषय असतो. पण माझं सांगणं आपल्या सगळ्या मंडळींना आहे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सरकारमध्ये अगदी केंद्रापासून राज्यापासून अगदी सोलापूरपर्यंत भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार आहे. मधीच गडी म्हणायला लागलं, हे नेमकं हाय तरी कुणावर कळतच झालेत मला. सकाळी इकडं येते बोराटवाडीला, बोराटवाडी माहितीये का? नाही कुणाची? सकाळी बोराटवाडीला, दुपारी अकलूजला, संध्याकाळी देवगिरीला, मध्यरात्री वर्षावर. स्थिरच नाही कुठं. आणि सगळीकडे म्हणतोय मी तुझीच. सगळीकडे म्हणतोय मी तुझी, सांगा मी कुणाची. दादा वजनदार कडे एकटाच बास. सातत्यानं बघा, आपण या विकास कामाच्या बाबतीतली भूमिकाच नाही. मध्ये पूर आला, मी दारफळला गेलो होतो. पूर आला, प्रचंड अडचण लोकांची होती. लोक अडकली होती, जवळजवळ हजारो लोक आत अडकली होती. भगवत नव्हतं, पाणी भरून वाहत होतं, गावामध्ये आलं होतं. मी तिथं गेलो, परिस्थिती एवढी गंभीर होती. मी तातडीनं फोन केला आयुक्तांना फोन केला. मिलिटरी इथं पोचली पाहिजे म्हणून सांगितलं. सीएम साहेबांशी बोललो, सीएम साहेबांना सांगितलं. तिकडून सगळ्या यंत्रणा उभ्या राहिल्या. मी हेलिकॉप्टर मागवलं, हेलिकॉप्टर आणलं, लोकांची मदत केली, लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि माझ्या बाजूला उभं होतं. आणि मी जसा तिथनं निघालो तसं सुरुवात केली. मी हेलिकॉप्टर मागवलं, मी लोकांना वाचलं, मी मिलिटरी बोलवली. अरे तू बोलून कुत्र येईल का?
या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणून मला आपल्याला सांगायचं या ठिकाणी आहे की बाबांनो, आता विकासाचं राजकारण केलं पाहिजे. आम्ही सगळी मंडळी आता इथं बसलेले आहे. आज डीपीडीसीच्या माध्यमातून, ग्रामविकासच्या माध्यमातून, अगदी पाणी योजना असतील, जनसंपदा खात्याच्या माध्यमातून या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या लोकांना ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जे प्रश्न सातत्यानं लोकांच्या समोर येतात ते प्रश्न सोडवायचे आहेत. मी सातत्यानं आज फिरतोय. मालक सांगोला गेलो, मंगळवेढा गेलो, आता पंढरपूर भागात आलोय. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवतोय आपण वेगानं. पाण्याचे प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आपण मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कल्पनेतून आपण सोडवत चाललोय. अख्खा महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे हा संकल्प आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. हजारो कोटी रुपयाचा निधी आज पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातल्या शेती पाण्यासाठी आज येताना आपण पाहतोय. जसं जसं पाणी येतंय तसं तसं आमच्या लाईटवरचा बोजा वाढतोय. गावागावात आम्ही जातोय. गावात गेलं की लोकांचा एकच प्रश्न आहे, भाऊ मोटर चालत नाही, भाऊ लाईट कमी पडते, ॲडिशनल डीपी पाहिजे, नवीन डीपी पाहिजे. असे अनेक प्रश्न लोकांचे आहेत. मला सांगा, ते आमदार आहेत आणि कोण म्हणतोय मी नेता आहे, त्याला सांग म्हणाव तू एक डीपी बसवून दाखव, एक डीपी बसवून दाखव. या लोकांना आवश्यकता आहे या ठिकाणी या सगळ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याची, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते करण्याची. आता आम्ही निर्णय घेतला, सकाळपासून बघतोय मी. आणि मालक, आता ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून MSCB डीपी देते. आतापर्यंत डीपीसीतनं आम्ही निर्णय घेतलाय. आता मी 25-15 मधनं ग्रामविकास खात्यातनं आता मी डीपी देणार आहे. या सगळ्या लोकांचा डीपीचा प्रश्न सोडवणार आहे. तेव्हा आज तुम्हाला मी शब्द देतोय, आपल्या गणातल्या ज्या ज्या गावात डीपीची गरज आहे त्या प्रत्येक डीपी नव्यानं मंजूर करू आणि 3 महिन्याच्या आत मंजूर करू, हा शब्द माझा आपल्या सगळ्यांना आहे. पण कसा, हे निवडून आलं तर गिव्ह अँड टेक पॉलिसी, नाही तर लाईट आमची करंट तिकडं, झटका इकडं मालकाला. या भागातल्या सगळ्या लाईटचा विषय असेल, MSCBचा विषय असेल, आणि सगळे प्रश्न डीपीडीसीच्या माध्यमातून सुटतात. निधी कमी आहे म्हणून आम्ही शासनाकडे निर्णय घेऊन आता डीपीचा प्रश्न सोडवतोय. पाणी योजना आपल्या वेगानं पुढे जात आहेत. मंगळवेढ्याची पाणी योजना पुढे गेली. या भागातल्या सगळ्या पाणी योजना आता वेगानं पुढे जात असताना या भागातल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पाणी नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही शासनाच्या माध्यमातून करतोय. सातत्यानं मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आमच्यासाठी असते की दुष्काळ ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या भागातल्या लोकांना शेतीला पाणी पोचलं पाहिजे. आपण बघतो नदीकाठच्या भागामध्ये असंख्य अडचणी आजही शेतकरी बांधवांच्या आहेत. कॅनॉल आहे तिथे अजून काही भागामध्ये पाणी पोचत नाही. त्या ठिकाणी जोड कालव्याची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहायला लागेल. कोणी येतंय, कोणी सांगतंय, काही बोलतंय, त्यांच्याकडे काम करायचं एकही साधन त्यांच्याकडे नाही, एकही साधन नाही. माझा सवाल इथं आहे, 5 कोटी रुपये आमदार फंड आहे, 5 कोटीपेक्षा 1 रुपयाचं काम अधिकचं केलेलं सांगा. 1 रुपयाचं काम दाखवा मला. काय करणार आहे ते? मी सांगतो, तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या. इथल्या सदस्याला, प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला च्या सदस्याला आमदाराचं काम किती कोटीचं आहे वर्षाचं? 5 वर्षाचा फंड किती? 25 कोटी. त्यातलं 5 कोटी आता वजा झालं, मागचं 1 वर्ष गेलं, राहिला किती? 20 कोटी. आमदार 20 कोटीचं काम करू शकतो. किती? 20 कोटीचं. तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी रुपये देतो. 21. प्रत्येक जिल्हा परिषदेला सदस्याला 21 कोटीचं काम आपण देऊ. ही ताकद आपल्याकडे आहे. हे काम आपण करू शकतो म्हणून आपण आज सांगतोय. त्यामुळं गावखेड्यात गेलो आपण, गावामध्ये स्मशानभूमी बांधायचे, गावातले अंतर्गत रस्ते करायचे आहेत, गावातली मंदिरं उभी करायची आहेत. त्या मंदिरासाठी निधी पाहिजे. कुठून देणार हे? कुठून देणार? मालक, ग्रामविकास खात्यामध्ये तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून आमची योजना आहे. ब वर्ग देवस्थान द्यायचा अधिकार आपल्याकडे आहे. क वर्ग करायचा अधिकार पण आपल्याकडेच आहे.
आणि त्याला पैसे द्यायचा अधिकार पण आपल्याकडेच आहे. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या गावखेड्यातली मंदिरं, आपली शक्तिस्थानं मजबूत करण्याचा निर्णय घेतला आणि 700 कोटी रुपये तीर्थक्षेत्र पर्यटनसाठी ग्रामविकास खात्याला दिले. त्या माध्यमातून आता गावखेड्यातली आमची सगळी शक्तिस्थानं, आमची मंदिरं आता मजबूत होत आहेत, विकसित होत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या धार्मिक भावना जिथं आहेत त्या ठिकाणी ही सगळी मंदिरं आपण मजबूत करतोय. अशा नव्या योजना आणून आपण आपल्या भागातल्या गावखेड्यामध्ये काम करतोय. म्हणून माझं आपल्याला सांगणं आहे, आपण किती कुणी काही सांगितलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या भूमिका घेऊनच पुढे जायला लागेल. अशा लोकांच्या नादी लागू नका, ज्यांच्याकडे फक्त निवडणुकीपुरतंच इथं येतात आणि निवडणुकीत आल्यानंतर फक्त टीका करून मतं मागतात. पण आपलं वांदा आहे, आपल्याकडे अडचण आहे. सोमा इकडं की नामा तिकडं, काय सोमा इकडं की नामा तिकडं. सोमाची जिरवायची म्हणून नामानं प्रयत्न करायचे आणि नामाची जिरली पाहिजे म्हणून सोमानं करायचे आणि दोघाची जिरवेपर्यंत आमच्या सगळ्याची जिरली गावाची. दुसरं काहीच झालं नाही. आपापसातले मतभेद गावात ठेवा, पण गावाच्या विकासाची भूमिका येते तेव्हा विकासाच्या भूमिकेसोबत राहावा. जे लोक आपल्याला मदत करतील, आपला विकास करतील, आपल्यासाठी काम करतील अशा लोकांच्या पाठीशी उभं राहावा. आपण बघतो देशामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि ही दोन्ही सरकार लोकाभिमुख काम करतात, लोकांच्यासाठी काम करतायत. आपण बघितलं आता झालेल्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजना आली तेव्हा सांगितलं हे सगळं गडी आमचं. आता ते लाडक्या बहिणीच्या नावा मतं मागते, परवा बघितलं मी तेच सांगत होतं, ही लाडकी बहीण फक्त निवडणुकीपुरती आहे. नाचून नाचून सांगत होतं विधानसभेच्या निवडणुकीचे, लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती आहे. ही लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीपुरती ठेवली नाही. आमच्या लाडक्या बहिणीला ताकद बळ देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला आणि त्यांनी शब्द दिला, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यासोबत इथं सगळे शेतकरी इथं बसलेले आहेत. त्याच निवडणुकीच्या कालखंडात लाडकी बहीण योजनेनंतर देवाभाऊनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्याचं लाईट बिल आपण भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या, माझ्या शेतकऱ्याला 5 वर्षासाठी लाईट बिल माफ करतोय. हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. आज आपण बघतो, आहे का लाईट बिल तुम्हाला? नाही आहे का? 5 वर्ष तुम्हाला आता लाईट बिल नाही. मध्येच म्हणलं अरे ते 5च्या पंपाला आहे, 10च्या कुठं आहे? आता 10च्या पण केलं, आता 10च्या पण केलं. त्यामुळं सातत्यानं सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. एवढा मोठा महापूर आला आपण सगळ्यांनी बघितलं आणि हा महापूर आल्यावर सरकार, देवाभाऊ, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या महापुरात बाधित लोकांच्या पाठीशी उभा राहिला, सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी धडपडला, सगळ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी धडपडला आणि सगळ्यांच्या शेतीचं नुकसान असेल, सगळ्यांच्या घराचं नुकसान असेल, सगळ्या लोकांना नुकसान भरपाई करून दिली. आणि एवढंच नाही, त्या वाईट परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांच्यापर्यंत सगळ्या जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आमच्या कार्यकर्त्यांना करायला भाग पाडला. आम्ही सगळ्यांनी केलं. त्याची उणीव किंवा कुठली उणीव कधी भासून दिली नाही. काय झालं मालक, आम्ही शोधून धान्य आणलं, सगळी मदत आणली, साड्या आणल्या, सगळ्यांना मदत केली, जे शक्य आहे ते सगळं केलं. पण आम्ही पाठवलेल्या गाड्या तिथं गेल्यावर स्टिकर लावलं गाड्यांना. लागला वाटायला मीच आणलं, मीच दिलंय म्हणून. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं ही फक्त लबाडीव चाललेलं राजकारण आहे. तोंडानं भाषणं करून अधिक दिवस नाही टिकतायत, बरोबर ना? मैदानाच्या बाहेर शड्डू मारणं सोपं असते, गाडी उभा राहून. एकदा मैदानात येऊन मार की माती कशी तोंडातून खाली जाते बघ. मैदानाच्या बाहेर कोण बी शड्डू टाकतो. एकदा जा कुस्तीत, कानावर झापड बसली की मग कळतं माती कुठं खायची असते. तर बाहेरनं शड्डू फुकणं सोपं असतं. माझी विनंती या निमित्तानं आहे आपल्या सगळ्या मंडळींना, बाकी सगळे विषय बाजूला ठेवा, टीका टिप्पणी हा विषय बाजूला ठेवा, पण सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येणं ही सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची गोष्ट आहे, लक्षात असू. कारण हा विकास सोलापूर जिल्ह्यामध्ये व्हायचा असेल,
सातत्यानं सोलापूर जिल्ह्याचा राजकारणासाठी वापर झाला, आपण सगळ्यांनी बघितलं. पण सोलापूर जिल्ह्याला परत त्यांनी काय दिलं याचा विचार आपण केला तर आपण सगळेजण शोधत राहतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, काही लोक खूप मोठा गाजावाजा केला, पंढरपूरची निवडणूक झाली तेव्हा गाजावाजा केला, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणले भाजपचा सुपडा साफ झाला. अरे भाजपचा सुपडा साफ नाही झाला. 2017 साली भारतीय जनता पक्षानं नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाचे फक्त 31 नगरसेवक होते. 31 त्यातले 21 नगरसेवक अक्कलकोटचे होते. कुठले? अक्कलकोटचे. बाकी 10 नगरसेवक अख्ख्या जिल्ह्यातनं होते. अख्ख्या जिल्ह्यातनं आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढलो. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मजबूत नव्हता अशा ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचं कमळाच्या चिन्हाचं पॅनल उभं केलं, ताकदीनं निवडणूक लढलो आणि आम्ही 4 ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरचा नगराध्यक्ष केला. 3 ठिकाणी आम्ही मेजॉरिटी आमची आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा मेजॉरिटी आमची आहे, मंगळवेढ्यामध्ये मेजॉरिटी आमची आहे, आम्ही मोहोळमध्ये मेजॉरिटी आमची आहे. 7 ठिकाणी आम्ही सत्तेत आलो आणि 17 साली 31 नगरसेवक असणारी भारतीय जनता पार्टी 25 सालच्या निवडणुकीत 144 नगरसेवक निवडून आणले. ही ताकद भारतीय जनता पक्षानं या सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केली. आणि हे म्हणतात सुपडा साफ झाला. सगळ्या पक्षांची बेरीज केली ना, सगळ्या पक्षांची, तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक जास्त आहेत. आणि तुतारी ना तुतारी अकलूजच्या बाहेर वाजलीच नाही. आणि अकलूज मध्ये वाजताना पण खालनं वरनं सगळीकडून घाम आला. दहा 10,000 मतं घेतली. रामभाऊ एकटा आमचा घरी तिथं लढत होता. 10,000. जिथं बूथ लागत नव्हतं, बूथ लागत नव्हतं, अशा ठिकाणी 10,000 मतं घेतली. 5 सीट निवडून आल्या. आणि हे म्हणते आता फिरते जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणार. नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक झाली. 102 पैकी 87 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या. 87 की जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट सोलापूरनं दिला. आणि सुपडा साफ करायला चाललंय त्याचं काय होतं तिथं? जे सुपडा साफ करायला चाललंय ना इकडचे, तिथं त्याचं खातं बी उघडलं नाही. तुतारीचं एकही नाही. काँग्रेस 2, MIM यांच्या मुठ्ठी झाली आता. MIM पेक्षा यांची लायकी खालची आहे. काय अवस्था यांची आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करायला चालले. अरे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणारा बाबा अजून जन्माला यायचा आहे. जे छत आहे ना, छत, शंकरराव मोहिते पाटला कारखान्याव, ते पलीकडचे सदाशिवनगरचं काय नाव ते कारखान्याचं, ते नाव काय, शंकर सहकारी कारखान्याव जे छत आहे ना, छत दिले ते देवेंद्र फडणवीसांनी दिले. ते ज्या दिवशी काढतील का नाही, ऊस टाकल्यावर काय म्हणतात त्याला, रवा येत गव्हाण, गव्हाण बंद पडल. अरे ज्या पक्षानं, ज्या लोकांनी, ज्या माणसांनी आपल्याला मदत केली अशा माणसावर टीका करता गावागावात जाऊन, अशा पक्षावर टीका करता. तुमचं जीवन त्या पक्षानं उभं केलं, पुन्हा संपलेलं घरानं पुन्हा उभं केलं. अनेक लोकांचे संसार देशोधडीला लावले, अनेकांचे पैसे ठेवी बुडवल्या, कारखान्याचे शेअर्स बुडवले, जे काय जेवढं करता येईल तेवढं पाप केलं. आणि तरी सुद्धा छाती पुढं काढून पुन्हा बोलता आपण. माझं म्हणणं एवढंच आहे, ठीक आहे काढलं तर खूप आहे. ही निवडणूक तुमच्यावर टीका करून आम्हाला जिंकायचीच नाही. आम्हाला आमच्याकडे एवढं सांगण्यासाठी विकास काम आहे, हे केलेलं काम सांगून आणि जे काय करायचं ते सांगून आम्ही निवडणूक करू. पण थोडं मर्यादा ठेवा. अनेकदा वाटतं लोकांना की मी कसा बोलतोय, मी कसा नाचतोय, पण कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हत्ती बाजारात जातो तेव्हा अनेक भुगतात मालक, हत्ती नाही लक्ष देत कधी.
पण सोंड मागं फिरवली तर काय अवस्था होती माहिती आहे ना काय. तेव्हा सोंड माघारी येईल याची वाट बघू नका. आपलं चाललंय शांततेनं तिकडं धुराडं पेटवा, नीट राहा. आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला स्वतःहून कुणाच्याही वाटे जायचं नाही. आम्हाला राजकारण करत असताना जनतेच्या हिताचं राजकारण करायचं, लोकांच्या सोबत राहून राजकारण करायचं. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की या जिल्हा परिषद गटातले आमचे उमेदवार आहेत, या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आपण ताकदीनं उभं राहावा. जनतेला माझी विनंती, आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहावा. या सगळ्या जिल्हा परिषद सदस्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं अख्खं सरकार उभं आहे, देवाभाऊ उभे आहेत. ताकदीने या भागातल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ आणि या भागातल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. त्यामुळे सुदैवानं आता मी या जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री पण आहे. तेव्हा मालक आमची विनंती एवढीच आहे की जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा स्वतःच्या ताकदीवर फडकला पाहिजे. पंढरपूरची पंचायत समिती पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आली पाहिजे. आमच्या मंगळवेढेची पंचायत समिती पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आली पाहिजे. एवढी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. बाकी सगळं कामाचा विषय तुम्ही आमच्यावर सोडा. जे काय लागेल त्या भागासाठी करू. आणि ग्रामविकासाचं स्पेशल पॅकेज, ग्रामविकास खात्याचं स्पेशल पॅकेज सोलापूर जिल्ह्यासाठी आपण देऊ, काळजी करू नका. मुख्यमंत्री सडक योजना असेल, प्रधानमंत्री सडक योजना असेल, घरकुल असतील, आपण बघा जे जे काम झालंय 30 लाख घरकुलं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एका वर्षात मंजूर झाली. आपण बघितलं, मालक सगळ्या गावात जायचो, गावात गेले की घरकुलाची यादी याची, आमचं अजून झालं नाही मंजूर, आमचं अजून झालं नाही मंजूर. आज या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात जावा आणि लोकांना विचारा तुमची घरकुलाची यादी काय शिल्लक आहे का. कुणी सांगणार नाही आमच्या गावामध्ये घरकुलाची यादी शिल्लक आहे. 100% घरकुलांना आम्ही मान्यता दिली. सगळ्या लोकांना घरं बांधण्यासाठी आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी पैसे पाठवले. ही घरं बांधत असताना ज्याला जमीन नाही त्याला जमीन खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये आम्ही देतो, पण त्याचं घर झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. कायदा बदलला, कायदानाची जमीन आम्ही बेघरांना घर बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आणि त्या लोकांची घरं बांधली पाहिजे ती भूमिका घेतली. आणि या गावात 800 घरकुलं मंजूर झाली. 800 कशाला म्हणतात 800 घरकुलं? सांगा कशाला म्हणतात 800? हे काम आदरणीय मोदीजींचं भारतीय जनता पक्षाचं आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात असू द्या. आजपर्यंतच्या इतिहासात कधी सामान्य माणसाचा विचार कुणी केला नाही. आजपर्यंत कधी सामान्य माणसाच्या पाठीशी सरकार कधी उभं राहिलं नाही. आपण बघता फक्त वीज बिल माफ नाही झाली, अरे सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर आता आपण बघतो 6,000 रुपये मोदीजींचे 6,000 फडणवीस साहेबांचे 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. द्राक्ष पीक बसवलं बोलतो ना. अरे विशेष बाब नाही, ज्या ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी मी मालकांचे फोन किती वेळा झाले, आंदोलनाला लोक बसली, त्यांना सांगितलं निकषात बसत नाही तरी सुद्धा पंचनामा करायला लावला आणि त्याचा फायदा झाला. आमच्या या सगळ्या वाकरीपासून हा सगळा परिसर आहे, या सगळ्या परिसरातल्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर आली. आणि या काशे गावातल्या आमच्या द्राक्ष बागायतदारांना 10 कोटी रुपये मिळाले. 10 कोटी गावातच बोलतोय, खोटं बोलायचं काही कारण आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण बघतो की सातत्यानं सरकार आपल्या पाठीशी उभं राहून करते. त्यामुळे मला आपल्याला हे या निमित्तानं सांगायचंय, सातत्यानं शेतकऱ्याची हिताची भूमिका सरकार घेत असताना आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक घोषणा केली होती निवडणुकीमध्ये की आम्ही शेतकरी बांधवाचे कर्जमाफी करणार आहे. अनेक गडी म्हणत होतो कधी करणार आहे, आणि जसं देवाभाऊनी जाहीर केलं ना तशी थोबाड बंद झाली सगळी. जून जुलैमध्ये आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आदरणीय देवाभाऊंनी घेतलेला आहे. असे अनेक निर्णय सगळ्या शेतकरी बांधवांसाठी घेत आहेत. आणि ह्या सगळ्या योजना चालू असताना अनेकाचं म्हणणं आहे सगळ्यांना फुकट खायची सवय कशाला लावताय. काय रे बाबा, फुकट फक्त बोक्यानीच खायचं, जनतेनं नाही खायचं. आजपर्यंत मोदीजी निर्णय घेतला ना खाऊंगा ना खाणे दूंगा. तर बघितलं असेल पूर्वीच्या मंत्र्यांची घर, पूर्वीच्या मंत्र्यांचं 3-3, 5-5 हजार कोटीच्या 10-10 कोटीच्या प्रॉपर्टी, सगळा जनतेचा माल घपाघप जात होता तिकडं.
आता मोदीजींनी ते ठेवलं नाही. एकदा दिल्लीत बटन दाबलं की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येत आहे. ही भूमिका घेऊन सरकार काम करते, लक्षात ठेवा. पण माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण सगळ्यांनी जे काम आपल्यासाठी करतंय सरकार, जो पक्ष आपल्यासाठी काम करतो, जे नेतृत्व आपल्यासाठी काम करतं, अशा लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना ताकद दिली पाहिजे. आणि जनतेच्या हिताचं काम करण्यासाठी आणखीन बळ आपल्या रूपाने त्यांना मिळालं पाहिजे. आणि ते बळ या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत या तिन्ही गटातनं आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगणार आहे. द्याल बळ सगळे? कोण कोण हात वर करा बघू. विठुरायाची शपथ आहे सगळ्यांना तुम्हाला. फक्त तुमच्या मतापुरता मर्यादित विषय नाही, तुमच्या मतानं नाही. इथनं गेल्यावर प्रत्येकाने 10-10 मताची जोडणी करायची आहे आणि ताकदीनं या तिन्ही उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून आपण तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आणि त्याच्या खालचे 6 उमेदवार आपण निवडून द्यायचंय. 7 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पुढचं कमळ चिन्ह आपण दाबायचंय. 7 तारखेला कमळाची काळजी घ्या. देवाभाऊ आमचे सातत्याने सांगतात. आणि एक कब्बशी पण आहे पंचायत समिती गणातली. नाव माहित नाही बाबू तुला? आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की आपण 7 तारखेला कमळाची काळजी घ्या. सातत्याने आमचे देवाभाऊ सांगतात पुढचे 5 वर्ष आम्ही काळजी घेऊ. आता मी इथनं सांगतोय, ग्रामविकास खातं आणि पालकमंत्री मी आहे. आपण कमळाला मतदान करा आणि 5 वर्षासाठी आपण बिनधास्त राहावा. आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी उभे राहू. एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.